प्रकल्प मला वाटतं आता कितवी पिढी त्या कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं गाणं गाते माहित नाही, पण खरंच आम्हाला सुद्धा खंत वाटते जेव्हा निवडणूक येते त्यावेळेस प्रत्येक जण म्हणते की नाही आता पाणी आणलं आहे. त्या चिमणीची गोष्ट माहितीये का? चिमणी दार उघड मध्ये थांबायला लेकराला थांबायला लेकराला हे असं चालू आहे. कित्येक वर्षापासून कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत बोललं जाते, पण दुर्दैवानं तो प्रकल्प त्या ठिकाणी पूर्ण होतो. पालकमंत्री महोदय, मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचे की कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामध्ये प्राधान्यक्रमाचा जो समावेश होता, प्राधान्यक्रमाच्या ज्या बेड्या त्या ठिकाणी पायात अडकवल्या गेल्या होत्या, खऱ्या अर्थानं त्या बेड्या काढायचं काम या ठिकाणी कैलास पाटील आहेत आणि मी आहे साहेब. त्या ठिकाणी प्राधान्यक्रमाच्या बंधनामुळे जे काम करायचं पद्धत होती, तुळजापूरचा रामदरा तलाव इथं बांधलाय, तिथला धाटणीचा बॅरेज बांधलाय कशासाठी, तर तिथलं पाणी अडवलेलं या तुळजापूरच्या रामदरा तलावात टाकायचे. रामदरा तलाव बांधून तयार आहे. लोकांना वाटायचं एवढं मोठं भांड बांधलंय पण कसं काय रिकामच राहतंय, तिकडचं पाणी यायचंय. पण धाटणीच्या बॅरेज पासून रामदरा तलावाला जोडणारी जी पाईपलाईन आहे त्याच्या बाबतीत मात्र ते मात्र काम करायला त्या ठिकाणी परवानगी नव्हती, त्याला प्राधान्यक्रमाचं स्थान नव्हतं. म्हणजे एक पद्धतीची अशी पद्धत आहे की घरकुलाला परवानगी द्यायची, घरकुलासाठी 7 लाख रुपये मंजूर, पण आठ काय सरकारची बेसमेंटच्या वर घर दिसलं नाही पाहिजे. आता मग घर बांधायचं कसं बेसमेंटच्या वर, फाउंडेशन नाही घेऊन बांधायचं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याला पाईप बेड्या टाकल्या गेल्या होत्या आणि त्या बेड्या खऱ्या अर्थानं काढायचं काम त्या ठिकाणी 2020-21 मध्ये त्या ठिकाणी केलं गेलं. तुळजापूरचा रामदरा तलाव आपण त्या ठिकाणी प्राधान्यक्रमात घेतला आणि त्याचबरोबर दुधाळवाडीचा साठवण तलाव प्राधान्यक्रमात घेतला, ज्याच्यामुळे आता साहेब आपण सगळे जी कामं करताय, आता आम्हाला अपेक्षा होती की जून पर्यंत पाणी येईल, पण आता सुद्धा कशामुळे पाणी वाढता बसते, का वेळ लागते, मला वाटतं याचा विचार सुद्धा आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. आपण रामदऱ्यामध्ये आणतोय त्याच्या अनुषंगाने युद्ध पातळीवरती काम चालू आहे. काही दारिद्र्य सुधाचारी असतात, वेगवेगळ्या ठिकाणी अडचणी निर्माण केल्या, परंतु त्याच्यावरती पूर्ण आपण मात करतोय, काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि सरनाईक साहेब आहेत आपल्या मदतीला शिंदे साहेब आहेत, अजित पवार साहेब आहेत आणि आपले मुख्यमंत्री महोदय आहेत. आनंदाची बाब आपल्या सर्वांना अजून एक सांगायची ती म्हणजे कोल्हापूर सांगलीचं पुराचं पाणी जे ते प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे की काही 2-3 वर्षाला पुरामुळे प्रचंड नुकसान होतं. आणि आता मित्र या संस्थेच्या माध्यमातून एक जबाबदारी देण्यात आलेली आहे की त्या पाण्याचं व्यवस्थापन करायचं. म्हणजे कोल्हापूर सांगलीला आपले काही नातेवाईक असतील तर विचारा, 2-3 वर्षाला पूर येतो, प्रचंड नुकसान होतं, प्रचंड आर्थिक हानी होते, जीवितहानी होते. तर विचार आता देवेंद्रजीने आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी हा मांडला होता की पाणी जे आहे ते कोल्हापूर सांगलीचं आपल्या धाराशिवपर्यंत मराठवाड्यापर्यंत आणायचं आणि इथे आणत असताना सोलापूर आणि इतर काही दुष्काळी जे भाग आहेत तिथे देखील पाणी द्यायचं. जवळजवळ 100 ते 130 किलोमीटरचा बोगदा करून आपण ते पाणी आणणार आहोत. त्याचं काम जे आहे DPR बनवण्याचं ते देखील आता एका कंपनीला दिले आणि जागतिक बँकेच्या मदतीने हे काम जे केलं जात आहे.